मला एक सांगा, तुमच्या लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्हाला आठवत असेल की? हो आठवतात, पण मीही माझ्या घरी किंवा माहेरी अजिबात स्वयंपाक करत नव्हते. मग काय याच्यात तुम्ही दोष काढताय? तेच संजना करते. हो तेच करते ते. पण मग तेव्हा जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाक करायची वेळ आली मग काय झालं? म्हणजे तेवढं बेसिक येत होतं, पण असं म्हणजे कधी भाजी बिघडायची, कधी चपात्या गोल येत नव्हत्या. अच्छा, मग तेव्हा कोणी रागवायचं? नाही, तसं कोणी रागवलं नाही. बरं. सांगितलं, मग त्याच्यातूनच हळूहळू शिकत गेलो. बरं. आता काय? आता त्याच्यात अर्धा चमचा आलं लसूणचे. बरं, इतकी बघा. हो हो बस बस. कुठलं गाव तुमचं? लहानपण कुठे गेलं तुमचं? मी मुंबईलाच असायचे, आम्ही मुंबईलाच राहिलेलो. बरं, आता मुंबईतनं पुण्यात आलो. आम्ही पुण्यात 12 वर्ष झालं पुण्यात. बरं, आता काय घालायचंय? हळद. पुढे लाल तिखट, मग गोडा मसाला, मग धने पावडर. बघा पुढे इतकी. बस. ओके. आणि आता भिजवलेल्या शेवया ह्या आपण किती वेळ भिजवल्या? 1 तास पाण्यात भिजवल्या. पण आपण आता गव्हाच्या कुरड्या वापरतोय, त्याऐवजी आपण कुरड्या पण बरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या वापरू शकतो ना. हा, मग ह्या वापरू शकतो भाजीत वापरू, रव्याच्या वापरू शकतो. बर. किंवा तांदळाच्या हल्ले करतात, तांदळाच्या वापरू शकतो. बरोबर. वरून चवीनुसार मीठ टाकायचं. आता काय करायचं पुढे? आता ही भाजी झाली, एक वाफ दिली की त्यावर कोथिंबीर आपण टाकून. वा, कोथिंबीर आपण घालूच की मग? हा चालेल ना, कारण ती भिजवलेली आहे. फक्त त्याच्यात आता थोडासा मसाला मुरला पाहिजे म्हणून एक वाफ द्यायची. वाफ आली पाहिजे. मिठानंतर आपण कोथिंबीर घातली. आता एक झाकण ठेवायचं 1 मिनिटही नाही. संजना झाकण तू ठेव, म्हणजे कसं रेसिपी पूर्णत्वाला तिच्या हाताने गेली. 1 मिनिट वाफ आली की तयार होईल कुरड्याची भाजी. फॅन्टॅस्टिक, थँक्यू सो मच संजना. चला, तुम्हालाही करायची असेल नाही करून पाहाच, कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत खायसाठी एक वेगळी भाजी आहे. पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. कुरड्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेली कुरडई, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, गोडा मसाला, धणे पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, धणे पावडर, भिजवलेली कुरडई आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यावर कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवून भाजी वाफून घ्यावी आणि सजावट करून सर्व्ह करावी.